वर्णन केले, ज्या माणसाला जीवनात मोठं व्हायचंय ना, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवायला शिका. डोकं बर्फासारखं शांत ठेवायचं आणि तोंडानं कायम गोड बोलत राहायचंय. तुकोबारांनी वर्णन केलंय ना, लोक त्या झाडाला दगड मारतात ज्या झाडाला जास्त फळं असतात. तेच झाड झुकल्या जातं ज्याला जास्त फळं असतात. मोठं व्हायचं असेल तर नम्रतेने राहावं लागेल. किती नम्रतेने राहावं तुम्हाला सुंदर प्रसंग सांगते. एका वेळेला माठावरती झाकलेली एक वाटी होती. त्या वाटीनं तुटीला प्रश्न विचारला, का गं म्हणे अख्खं आयुष्य गेलं तुझ्या वरून तोंड झाकून घेतलंय आणि तुम्ही आम्हाला कधी पाण्याचा थेंब दाखवला का? कोणी विचारलं? वाटीनं तुटीला विचारलं, कधी आम्हाला पाण्याचा थेंब दाखवला का म्हणे. तुटीनं उत्तर फार सुंदर दिलं म्हणे, अगं एखाद्या माणसाकडून कुठली गोष्ट पाहिजे असेल, प्राप्त करायची असेल तर त्याच्या डोक्यावर बसण्याऐवजी त्याच्या पायाजवळ बसलं पाहिजे माणसानं. तुकोबारे वर्णन करतात ना, लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा. अखंड आयुष्यभर लहान म्हणून जगा. जग तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. कसं जगा?